नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषणे आहेत? द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची जात नाही? खालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रताप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सन 2018ची बोर्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? सन 2018ची बोर्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 दावोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018चे स्वागत अध्यक्ष कोण होते? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018चे स्वागत अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 शुभांगिनी राजे गायकवाड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ब्लू व्हेल हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला? ब्लू व्हेल हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 1 फिलिप बुडकिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सन 2017 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र झांझरिया यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला? सन 2017 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र झांझरिया यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भालाफेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सन 2018 मध्ये डॉक्टर अभय भंग आणि राणी भंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? सन 2018 मध्ये डॉक्टर अभय भंग आणि राणी भंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सन 2017चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण? सन 2017चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 राजेश मापुसकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅशचे असतात? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅशचे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्वयंचलित वाहनातून कोणती विषारू वायू बाहेर पडते? स्वयंचलित वाहनातून कोणती विषारू वायू बाहेर पडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनोऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मीना बंकम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? मीना बंकम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरकंटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पोलीस स्मृती दिन म्हणून डॅश हा दिवस पाळला जातो? पोलीस स्मृती दिन म्हणून डॅश दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाहीत? लातूर जिल्ह्यात
खालील कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 SRPF हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅशचे पोर्टल सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅशचे पोर्टल सुरू केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपले सरकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 सम्राट अशोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनमेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय होते? अनमेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवी हक्क संरक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दुआब या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. दुआब या शब्दाशी संबंधित शब्द समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 2 नद्यांमधील जागा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 23 जानेवारी 2018 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? 23 जानेवारी 2018 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर ऑप्शन क्रमांक 2 ओमप्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2017चा 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणा जाहीर झाला? 2017चा 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 विनोद खन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? खालीलपैकी कोणता हिंदी महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सुंदा गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या
किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 288 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीधरन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 30 वर्ष असणे आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 13 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मीकांत देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रोपेन व ब्युटेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मॅडम हेलिना ब्लॉवस्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जागतिक बँकेचे खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? जागतिक बँकेचे खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 IFC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भांडवली खाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लखमत जैन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात? ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहे? खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मतलई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारचे वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कांदळवन दलदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 डॅश डॅशच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले? डॅश डॅशच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 अन्नधान्य किंमत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे रेषे
खालील कुटुंब डॅश या निकषाने ठरवावी. डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश या निकषाने ठरवावी. तर ऑप्शन क्रमांक 1 उपभोक्त्याचा खर्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तापांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्राच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुडावद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णा व वेण्णा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व वेण्णा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माहुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी आणि प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी व संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 टोके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 साल्हेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओरस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कृष्णा व एरळा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व एरळा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मनाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोदावरी व प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी व प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार
खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील जायक धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सुकुमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन 1 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कृषी क्षेत्रात पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय? कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला आहे? सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य देश बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहिला स्त्री कादंबरीकार कोण? पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 सखुबाई तांबेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विषुववृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजनाला 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाले? किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश डॅश यांच्यासाठी समर्पित आहे. ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश डॅश यांच्यासाठी समर्पित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दुग्ध उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऊती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या काय म्हणतात? एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक वितरण व्यवस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1974 ते 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचशील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10
भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कोणत्या देशाची मीण सिटी बंदर आहे? कोणत्या देशात हो ची मिन सिटी बंदर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिएतनाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतात पोटा कायदा किती वर्ष अस्तित्वात होता? भारतात पोटा कायदा किती वर्षे अस्तित्वात होता? तर ऑप्शन क्रमांक 2 3 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पंचाहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचाहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101वे दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 गागो अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 4 2011 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीसाठी झाले आहे? भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73वी 74वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत? संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 LM सिंघवी समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यांच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नेवासे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी खोऱ्याची किती प्रमुख उपखोरी आहेत? गोदावरी खोऱ्याची किती प्रमुख उपखोरी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? खालीलपैकी कोणत्या धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 तांबे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता रुपेरी रंगाचा धातू
विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो, खालीलपैकी कोणता रुपेरी रंगाचा धातू विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सोडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, अल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? अल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 उमेशचंद्र बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 1 व्होल्टेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, लोह खनिजसाठी प्रसिद्ध असलेले कुंद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? लोह खनिजसाठी प्रसिद्ध कुंद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, 1802 मध्ये डॅश डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये डॅश डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने बंगालच्या राह प्रदेशात आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमात प्रतिबंधित केली आहे? असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमात प्रतिबंधित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला? इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 सिराज उद्दौला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅश डॅश ठरले आहे? रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल.